आज आपण बघतो ही जी 21व्या शतकातली जी पिढी आहे, ह्या पिढीला सर्व काही मुबलक मिळते. पॅरेंट्स जे लहान होते, त्या मुलाचे आई वडील लहान होते, त्यावेळेस त्यांना ह्या कुठल्याही फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याकडे पेशन्स, समजून घेणं, थांबणं, चांगलं काय वाईट काय, हे त्यांच्या आई वडिलांच्या संस्कारांमधून ते शिकत होते. आई वडिलांना त्यावेळेस माहित पण नसायचं आपल्या मुलाचा वाढदिवस आहे की नाही, मुलगा कुठल्या वर्गामध्ये शिकतो हे सुद्धा माहित नाही. आणि आजचे जे पॅरेंट्स आहेत हे तर पूर्ण वेळ देतात ते मुलाला, ह्याच स्कूलमध्ये घालायचंय, कितीही पैसा लागला तरी चालेल, त्याला प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून देतात. पण कुठेतरी संस्कार जे त्याला पाहिजे आहे ना, ते कमी पडतात. मग त्या मुलाने एक गोष्ट मागितली की आई वडील 2 देतात, ते त्याला थांबवायला तुम्ही शिकवलं पाहिजे. आणि ह्या मुलांवरती कळत ना कळत आपण असे संस्कार घालत असतो की नंतर ते आपल्या समोर आपल्यालाच घातक ठरतात. फॉर एक्झाम्पल, जसं लहान बाळ आहे, चालायला लागले नुकतंच, साहजिक आहे ते पडणारच, पडल्यानंतर त्याला लागणारच. पण लागल्यानंतर त्या बाळाला एवढंच माहिती, मी रडायला लागलो की आसपास कोणीही असेल माझ्याजवळ येणार, आणि ते बाळ रडायला लागतं. आता जोही व्यक्ती त्याच्या समोर येणार तर त्याला काय शिकवणार, तू इथे पडला ना, मार त्याला. परत तो मुलगा दुसऱ्या वेळेस पडतो, कारण फर्स्ट टाइम त्याच्यासाठी नवीन आहे ते. आता सेकंड टाइम तो पडलाय, त्याला माहिती रडायचंय आपल्याला, एक व्यक्ती येते. आता ती व्यक्ती पण त्या स्टूल असेल, खुर्ची असेल, भिंत असेल, जमीन असेल, तर मारायला लागल्यानंतर हे बाळ सुद्धा मारतंय, कारण लहान मुलं अनुकरण प्रिय असतात. अनुकरणामधून ते खूप शिकत असतात. मग ते चांगलंय वाईट आहे हे काहीही माहित नाही त्यांना. अशाच ह्या गोष्टींमध्ये हे बाळ मोठं होत जातं. तिसऱ्या वेळेस काय होतं, तो पडलाय ना, आता त्याला आवाज करायचा नाही, काहीच नाही, मारायचंय बस. आणि घरातली लोक बघतात ना, त्यांना फार आनंद होतो की बघा आपलं बाळ किती हुशार आहे, त्याला आता शिकवायची पण गरज नाहीये. बरोबर. म्हणजे संस्कार जे आहेत हे बालपणातच आपण इतक्या वेगळ्या पद्धतीने देतोय की त्यातच ते मूल मोठं होतंय. मग तो नेहमी सांगतो मी बरोबर होतं, ते समोरचे चुकीचे होते. तुम्ही जी गोष्ट सांगितली ती खूप डीप आहे, असा मी कधीच विचार केला नव्हता. आणि मला खात्री आहे की आपले दर्शक जे ऐकतायत त्यांनाही हे लक्षात आलं असेल. म्हणजे लहान वयात आपण मुलांना कळत नकळत खूप काही शिकवून जातोय.